काय म्हणतात, इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, ISAP असं त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात. आता याची सुरुवात कधी झाली तर 13/11/2013. लक्षात ठेवा बघा किती ते इझी आहे ते. 13/11 आणि लागू कधी झाली तर 1/3/2014 लागू झाली. म्हणजे हे पण आपण लॉजिकली लक्षात ठेवू शकतो. बघा कसं ट्रिक तुम्हाला सांगतो. 13/13 चालू झाली आणि 1 वर्षाने लागू झाली. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये कुठली काही आलं की आपण शक्यतो 1-2 वर्षाचा गॅप असतो. तर 13 नंतर 14 साली ही लागू झाली आणि मग 13 मध्ये कोड केला असं लक्षात ठेवा. 1-3-14 इकडे 13/13 सुरुवात झाली आणि 1-3-14 ती लागू झाली. नंतर पुढचं बघा, तर त्याचं उद्दिष्ट काय, या स्कीमचं काही ना काही उद्दिष्ट असतं ऑब्विसली. तर जे काही तुमच्या कृषी विपणनाच्या पायाभूत सुविधा असतात, इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो त्याला, त्यांची सुधारणा करायचं. तर त्याच्यामध्ये मग IT वगैरे असेल, आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायचा, त्याची सुधारणा वाढवायच्या, त्याच्या सुविधा वाढवायच्या आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं. आता हे उद्दिष्ट असं हे कॉमन सेन्स आहे, याच्यामध्ये असेच का रॉकेट सायन्स नाही किंवा एकदम फॅक्च्युअल डेटा आहे असं नाही. तुम्ही आले की सरळ तुम्ही बरोबरच करणार आहे, याच्यामध्ये काही वेगळं पाठ करायची गरज नाही पडत. अशा तरतुदी आपण बघा ते महत्त्वाचे आहेत. तर 25 मे 2013 यम किसान पोर्टल सुरू झाले याच्यामार्फत. काय तर तुम्हाला असताना असं विचारतात की कुठलं पोर्टल सुरू झालंय वगैरे त्या गोष्टी. तर यम किसान पोर्टल जे आहे मित्रांनो, हे एकात्मिक कृषी विपणन योजनेच्या मार्फत 2013 सुरू झालेलं आहे. आणि त्याचं काम काय यम किसान पोर्टलचं, तर ते पीक बाजार हवामान यांच्याविषयी माहिती देतं शेतकऱ्यांना. कशाविषयी, पीक बाजार हवामान इत्यादी. यम किसान पोर्टल नाव लक्षात घ्या. तर यम म्हणजे काय थोडक्यात मोबाईल त्या टाईपमध्ये लक्षात घ्या आणि किसान म्हणजे नाव होतं शेतकरी. पुढचं ॲगमार्क नेट पोर्टल. ॲगमार्क नेट पोर्टल काय बनवले, 3G स्कीम आपली ISM त्याच्यात अंतर्गत सुरू झालेली आहे. त्याचं काम काय या पर्टिक्युलर पोर्टलचं ॲगमार्क नेटचं, तर प्रमुख जे बाजार आहेत भारतातले ते, तर कृषी वस्तूंचे आकडे, कृषी वस्तूंची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय किमती यांची माहिती देण्यासाठी ॲगमार्क नेट पोर्टल उभारले गेलेलं आहे. पहिलं होतं किसान पोर्टल, आता ॲगमार्क नेट पोर्टल. नंतर मार्च 2016 काय झाले तर किसान सुविधा आणि ॲग्री मार्केट हे ॲप लॉन्च केले. कुठले पुन्हा सांगतो, किसान सुविधा हे ॲप लॉन्च केले आणि ॲग्री मार्केट हे ॲप लॉन्च केले 2016 साली. तर तुम्हाला सगळे पोर्टल ॲप लक्षात ठेवायचे. पहिलं काय यम किसान, नंतर ॲग मार्केट, नंतर किसान सुविधा आणि ॲग्री मार्केट. आणि एप्रिल 2020 मध्ये एक नवीन ॲप लॉन्च केले म्हणजे कृषी रथ. लक्षात घ्या, कृषी रथ. हा प्रश्न आय थिंक कुठल्या तरी कंबाईनला की राज्यसेवेच्या प्रिलिमला विचारला होता 1-2 वर्षापूर्वी. कृषी रथ नावाचं मला एक्झॅक्टली आठवत नाही, तर लक्षात घ्या कृषी रथ नावाचं ॲप ते लॉन्च केलं होतं. एक्झॅक्टली कुठली एक्झाम मला रिकॉल होत नाहीये, तर त्याबद्दल आपण इनकेस जर आपल्याला QIमध्ये सापडलं तर ठीकच आहे राज्यसेवेचा. तर कृषी रथ ॲप लॉन्च केलं होतं 2020 मध्ये. तर मी तुम्हाला याच्यामध्ये सगळी ॲपचीच माहिती घेतली. यम किसान, ॲग मार्केट नेट, नंतर किसान सुविधा, ॲग्री मार्केट आणि कृषी रथ. पुढची स्कीम आहे म्हणजे ई नाम. लक्षात घ्या, ई नाम खूप फेमस स्कीम आहे. याच्यावर MPC काय प्रश्न विचारते. तर ई नाम स्कीम कधी सुरू झाली, त्याचाच फुल फॉर्म काय, ई नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, राष्ट्रीय कृषी बाजार, ई बाजार लक्षात घ्या. आणि ई नाम देखील म्हणतात. त्याची सुरुवात कधी झाली, ॲक्च्युली 2016चं जे बजेट आहे, 15-16चं बजेट, त्याच्यामध्ये याचा उल्लेख होता आणि ॲक्च्युअली सुरू झाली 14/4/2016. म्हणजे 14 एप्रिल 2016 ती सुरू झालेली आहे. आणि याचा पर्पज काय, उद्दिष्ट काय, तर जे भारतातल्या मंडी म्हणजे काय बाजार लक्षात, मार्केट, भारतातले जे काय बाजार आहेत कृषी बाजार, त्याची डिजिटल पद्धतीने जोडणी करायची आणि एक प्रकारचा एक नॅशनल म्हणजे राष्ट्रीय बाजार निर्माण करायचं. बरोबर. आणि उत्तम कुशल उत्तम इनाम असं याचा नारा आहे. विचारू शकतो त्याचा नारा काय, इनामचा नारा काय, म्हणजे घोषवाक्य काय, तर उत्तम कुशल उत्तम इनाम असं त्याचं. आता इनाम शब्द कुठून आला, इनाम म्हणजे प्रकारचं बक्षीस. त्याने नाव पण असं शोधलं भारी. इनाम म्हणजे प्रकारचं बक्षीस. कोणासाठी बक्षीस, मोबदला म्हणा, बक्षीस म्हणा. तर कृषीचा जो माल असतो, जेवढं तुमचं चांगलं फसल असेल म्हणजे चांगलं पीक असेल ना, तेवढं तुम्हाला चांगला काय भेटतो, मालाला भाव भेटतो, म्हणजे इनाम भेटतो, मोबदला भेटतो. असं त्याला सिंपल भाषेमध्ये सांगायचं. म्हणून त्याला उत्तम फसल उत्तम इनाम असं नाव भेटलं, त्याला त्याचा नारा आहे लक्षात घ्या. आणि हे अशा प्रकारचं इनाम मार्केट काढण्याचं कारण काय, तर शेतकऱ्यांना समजा एखाद्याला माल विकायचा, तो काय करतो, स्थानिक बाजारपेठेमध्ये घेऊन जातो, APMC घेऊन जातो. पण त्याला म्हणावं सुद्धा त्या ठिकाणी भाव भेटला नाही, तो काय करू शकतो, भारतामध्ये जे दुसरे बाजार आहे त्या ठिकाणी त्याला भाव भेटतोय का, फक्त इंटरनेटवर त्या ठिकाणी त्या APMCची काय करू शकतो, वेबसाईट वापरून ते पाहू शकतो की त्याला कुठं चांगला भाव भेटेल, तर त्या ठिकाणी विकू शकतो. लक्षात घ्या. लक्षात अशा प्रकारे इनाम वर्क करतं. तर इनाम ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर इनाममध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर कृषी तंत्रज्ञान पायाभूत निधी असतो. म्हणजे इनाम जर आपल्याला तयार करायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी लागेल ना, म्हणजे कॉम्प्युटर लागेल, सॉफ्टवेअर लागेल, त्याच्यानंतर इंटरनेट लागेल, या गोष्टी लागतील. त्याच्यामुळे कृषी तंत्रज्ञान पायाभूत निधी याच्यामध्ये इन्क्लूड आहे. नंतर ई प्लॅटफॉर्म लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक प्रकारचा ई प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो, तर आपण इनाम म्हणतो. आणि याचं नियोजन पण करतो, तर SAPC करतो. लक्षात घ्या, SAPC काय, ते प्रकारची संस्था आहे, ती त्याचे नियोजन करत असते SAPC का इनामचं. त्याच्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदा कुठं सुरू झालं, म्हणजे भारताने ॲक्च्युअली स्कीम घेतली कोणाकडे तुम्ही तुम्हाला सांगतो, तर कर्नाटकने REMS नावाची स्कीम चालू केली. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात इनामचं जे देशी वर्जन ते म्हणजे स्थानिक वर्जन आहे ते REMS आहे. तर कर्नाटक असं पहिलं राज्य ज्यांनी ती इनाम चालू केलं होतं आणि त्यापासून मग भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर ही स्कीम लॉन्च केलेली आहे. सध्या जर आपण विचार केला तर भारतामध्ये 1361 मंडीमध्ये इनामची जोडणी पूर्ण झाली. हे 1361 मार्केट जे आहेत भारतामधले ते कनेक्टेड आहेत, कशाला इनामला कनेक्टेड आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 133 आहेत. लक्षात घ्या, म्हणजे 1361 पैकी 133 म्हणजे ऑलमोस्ट 10% मार्केट महाराष्ट्रामध्ये इनामला कनेक्टेड आहे भारताच्या पैकी. लक्षात घ्या. आणि लक्षात हे देखील तुम्हाला विचारलं का, आता क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे, मेन्सला. तर तुम्हाला असे सर्वेमधले डेटा विचारतात की किती म्हणजे भारतामध्ये कनेक्टेड झाले इनामला, अशा प्रकारचे डेटा देखील तुम्हाला पाठ करायचा आहे. आपण लेटेस्ट वाले सर्वेमध्ये कव्हर करणार आहोतच, तर याच्यामध्ये आपण या गोष्टी कव्हर करूया. आणि लक्षात पुढचं आपण बघूया ते म्हणजे ग्रामीण कृषी बाजार. आता जसं राष्ट्रीय कृषी बाजार आहे ना, तसं ग्रामीण भागातले जे छोटे छोटे बाजार असतात लक्षात घ्या, त्यांना देखील कनेक्ट करायचं म्हणून आपण एक नवीन स्कीम आणली पुन्हा, एक्सटेंडेड वर्जन आहे कशाचं, इनामचं, ते म्हणजे ई ग्राम. लक्षात घ्या, ग्राम म्हणजे काय, ग्रामीण कृषी बाजार. आणि कधी पर्पज केलं होतं, तर 19चं जे बजेट आहे तिथं थोडंसं हे चुकून झाले 15-19 ते 18-19 करा, त्याच्या बजेटमध्ये ते पर्पज केलं होतं. तर भारतामधील जे काही जवळपास 22,000 ग्रामीण कृषी मंडी आहेत, म्हणजे ग्रामीण कृषी बाजार आहेत, त्यांना ई ग्राममध्ये जोडायचं असं त्याचा पर्पज आहे. की जवळपास भारतातील जवळपास 22,000 कृषी मंडीला त्याच्यामध्ये जोडायचं. आता याच्यामध्ये टार्गेट काय, तर भारतामध्ये आपल्याला माहिती जवळपास 30 शेतकरी आहेत,
त्यापैकी 85% शेतकरी हे कोणते शेतकरी आहेत, मार्जिनल आणि स्मॉल फार्मर्स आहेत, म्हणजे काय सीमांत आणि लघु शेतकरी आहेत. आता सीमांत शेतकरी काय, लघु शेतकरी काय, याचं ऑलरेडी डेफिनेशन आपण हाच पूर्ण चॅप्टरमध्ये नंतर पाहणार आहे, तुम्हाला सांगेल. तर लक्षात घ्या, भारतात जवळपास 85% हे अशा प्रकारचे शेतकरी आहेत. टोटल शेतकरी समजा 100 असतील, त्यापैकी 85% शेतकरी ही स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत. त्याच्यामुळे काय होतं, या शेतकऱ्यांना एक किमचं बनणं जाणं शक्य नाही, कारण का त्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही. त्यांना तेवढा माल नसते की त्यांना वाहतूक करावी लागेल, त्यांना स्थानिक बाजारपेठ विकावं लागतो. म्हणजे काय करतात, स्थानिक काय माणूस असताना त्यांना सगळी करून टाकतात. तो काय करतो, शेतकऱ्याची फसवणूक करू शकतो, त्याची पिळवणूक करू शकतो, त्याला वेळेत पैसे नाही देणार, अशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ई ग्राम जर आपण आणलं तर स्थानिक ज्या बाजारपेठ असतात त्या जोडल्या जातील, त्याच्याकडे शेतकऱ्याला एक चांगला भाव भेटू शकतो. त्याच्यामध्ये 20,000 कोटीचा पायाभूत सुविधा निधी स्थापन करण्यात आलेला आहे मित्रांनो. कुठला, कृषी बाजार पायाभूत निधी 20,000 कोटीचा आहे. नंतर पुढचे प्रधानमंत्री किसान संपदा योजना PMKSY लक्षात घ्या, प्रधानमंत्री किसान संपदा योजना. कधीची स्कीम ही मे 2017ची स्कीम आहे, कधीची मे 2017. आणि याचा मेन पर्पज काय, तर अन्न प्रक्रियेचं आधुनिकीकरण करायचं आणि कृषी मालाचा अपव्यय टाळायचं. थोडक्यात सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, जे काय कृषी माल असताना त्याच्यात प्रक्रिया करायची, म्हणजे काय थोडक्यात फूड प्रोसेसिंगसाठी खूप महत्त्वाचं असतं. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी ही स्कीम आलेली आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुम्हाला टेक्निकल गोष्टी वाचून कदाचित कळणार नाही, तर तुम्हाला सोपं सांगतो. थोडक्यात कृषी मालाची प्रक्रिया करून जे काय फूड प्रोसेसिंग होतं त्यासाठी ती स्कीम आहे तुमची कुठली, तर कृषी संपदा योजना PMKSY लक्षात द्या. कधी तुम्हाला शॉर्टकट पण विचारतात बरं का, म्हणजे शॉर्टकटचा फुल फॉर्म करा असं विचारतात. आता त्यांनी राज्यसमोर परीक्षेला एक स्कीम दिली, ती स्कीम संदर्भात, आणि त्याचा विचार की फुल फॉर्म सांगा तुम्ही काय. तर अशी देखील तुम्हाला स्कीम विचारल्या जाऊ शकतात. आता ऑफिसची GS3 मध्ये आय विचारली होती, तर तुम्हाला GS4 मध्ये देखील विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे याचं नाव देखील लक्षात ठेवा की PMKSY म्हणजे काय, तर प्रधानमंत्री किसान संपदा योजना. याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव केला आहे, तर मेगा फूड पार्क. तुम्हाला मी आता सांगितलं की फूड प्रोसेसिंग आणायचं आपल्याला, म्हणजे हे कुठं होतं, तर मेगा फूड पार्कमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतात. नंतर अन्न चाचणी प्रयोगशाळा, म्हणजे जे काय अन्न वगैरे असेल, फूड असेल, त्याच्यावर चाचणी होते, त्याच्यावर प्रोसेसिंग होते, त्याचं काय करायचं, चाचणी करायची, म्हणजे ते सेफ आहेत का. नंतर शीत साखळी आणि पायाभूत सुविधा, म्हणजे काय, ते कोल्ड स्टोरेज. आपल्याला माहिती शेतीचा माल कसा असतो, नाशवंत असतो, म्हणजे पेरिशेबल असतो, तर त्याला साठवून ठेवा जेणेकरून तो खराब होणार नाही. त्या संदर्भात कोल्ड चेनचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्याला. आणि शेवटी मानव संसाधन संस्था, म्हणजे ह्युमन रिसोर्स लक्षात घ्या, ह्युमन रिसोर्सला डेव्हलप करायचं, त्याचा विकास करायचा. या सगळ्या कशाच्या अंतर्गत सब स्कीम आहेत, तर प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सगळ्या सब स्कीम आहेत, म्हणजे उपयोजना आहेत. आता नवीन योजना देखील याच्यामध्ये नंतर समाविष्ट केल्या, आधी नव्हत्या, आता समाविष्ट केल्या. तर कुठल्या आहेत, तर अन्न प्रक्रिया व साठवण क्षमता निर्मिती व विस्तार, त्यालाच इंग्लिशमध्ये CEFPPC असं म्हणतात. CEFPPC म्हणजे अन्न प्रक्रिया व साठवण क्षमता निर्मिती व विस्तार. नाव थोडंसं किचकट आहे, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर कृषी प्रक्रियांसाठी पायाभूत सुविधा, म्हणजे काय, IFPAC लक्षात घ्या. तर लक्षात, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज पण सांगतो. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज काय, ऑन ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग, म्हणजे काय असेल त्या गोष्टी पुढच्या, राईट, IFAPAC. तर कृषी प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा असं त्याला IFAC म्हणतात, IFAPAC लक्षात घ्या. आणि शेवटी मग लिंकेजेस, तर आपल्याला माहिती फॉरवर्ड लिंकेजेस, बॅकवर्ड लिंकेजेस. तुम्ही कधी करून UPC केलं असेल त्याला माहिती असेल की फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेजेस काय असतात. आणि लक्षात, तर कृषीच्या ज्या साखळ्या असतात त्याच्यामधल्या मागील आणि पुढील पुरवठा साखळ्या. आता समजा एखादा शेताचा माल आहे, तर मला सांगा शेताच्या मालाच्या बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत, तर त्याचं प्रोडक्शनपासून ते माल तयार होईल तर तुमचे बॅकवर्ड लिंकेजेस. आणि फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे काय लक्षात घ्या, तर एकदा माल निघाला मग त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग, त्याचं स्टोरेज, प्रोसेसिंग ज्या काही गोष्टी असतात तर तुमच्या फॉरवर्ड लिंकेजेसमध्ये आला लक्षात. असे 2 लिंकेजेस असतात, बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस. हे जर स्ट्रॉंग असेल तर मग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री चांगली बघत लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे होतं तुमचं प्रधानमंत्री किसान संपदा योजना. आता याच्यानंतर आपण पुढचं पाहतो म्हणजे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या योजना लक्षात घ्या, विपणन संबंधी योजना. तर महाराष्ट्र संबंधी योजना कुठल्या आहेत, तर महाराष्ट्राचे आहे संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियान. संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियान. तर हे देखील मेन्सला विचारलं गेलं. याची सुरुवात कधी झाली होती, ऑगस्ट 2016 झाली. लक्षात घ्या, कधी सुरू झाली, 16 सुरू झाली. आणि याचा तरतूद काय, तर शेतमाला एकदा काढलं म्हणजे त्याची हार्वेस्टिंग केली, त्याच्यानंतर जे नुकसान होतं म्हणजे पोस्ट हार्वेस्ट लॉस आपण जो म्हणतो ना, तो त्याचा कमी करायचा. शेतकऱ्याचा पोस्ट हार्वेस्ट लॉस कमी करायचा, म्हणजे पीक काढल्यानंतर जो लॉस होतो तो कमी करण्यासाठी काय करायचं, शेतकऱ्यापासून थेट ग्राहक अशी शेतमालाची विक्री करायची. म्हणून सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियान म्हणजे काही शेतकरी काय करू शकतो, डायरेक्ट ग्राहकाला विक्री करू शकतो. आणि बाजाराची जागा कोण ठरवतं, नगरपालिका किंवा मनपा असे जे वेगवेगळे विभाग असतात ना त्यांची ते ठिकाणची जागा ठरवतात. म्हणजे समजा शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्या ठिकाणी बाजार भरू शकतात. जेणेकरून काय होईल, शेताचा माल APMC मध्ये न जाता काही डायरेक्ट त्याला ग्राहकाला उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. अशा प्रकारे संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार, आठवड्याला एक बाजार भरतो प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये. कशा प्रकारे त्या ऑगस्ट 2016 स्कीम आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे विकेल ते पिकेल अभियान, म्हणजे सो दॅट सेल्स, म्हणजे असं पीक लावा जे की विकलं जाईल, म्हणजे विकेल ते पिकेल. आलं लक्षात, म्हणजे जे विकलं जाईल असं तुम्ही पीक उगवा, असं त्याला सिंपल भाषेत सांगायचं. सुरुवात कधी झाली याची, ऑक्टोबर 2016 झालेली आहे. आणि याच्यामध्ये कोणाचं महत्त्वाचं आहे तर नाबार्ड आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये टाईप लक्षात आहे. नाबार्डचा आपण डिटेल स्टडी करणार नंतर. नाबार्ड आणि राज्य सरकारचा त्याच्यामध्ये टाईप आहे. त्याच्यामध्ये मेन पर्पज काय, तर बाजाराची मागणी असते ना, ज्या मालाला मागणी असते त्याचं नियोजन करायचं लक्षात घ्या. नियोजन करून त्याची शेती करायची आणि अशा प्रकारे शेतीचा पुनर्जीवन करायचं. म्हणजे काय, मागणीनुसार तुम्ही त्या शेतीमध्ये बदल करायचा. सध्या काय चाललंय, कोणी ऊस सुटते, ऊस लावते, कांदा लावते, तो होतं काय मार्केटमध्ये अचानक काय होतो, अचानक खूप मोठा कांदा येतो, तर त्याचे भाव पडतात. भाव पडल्यावर काय होतं, मग शेतकऱ्यांना लॉस सहन करावा लागतो. यासारखं काय होतं, शेतकरी लॉंग टर्म विचार करून माल पिकवत असं करतो. तुम्ही काय करा, बाजारामध्ये कुठल्या गोष्टीला मागणी, आता याच्याबद्दल तुम्हाला सांगतो सध्या किवीचं फळ खूप सारे लोक खातात. किवीच्या फळाला मागणी ना, जसं त्याचं महाग असेल तुम्ही काय करायला टार्गेट करा, किवीला टार्गेट करा, ड्रॅगन फ्रूट बरेच खातात. तुम्ही असं काय करा, मार्केटमध्ये जे विकेल ते पिकेल, त्याला मागणी जास्त, कारण ते बघा याची प्रोडक्शन कमी होतं त्यामुळे तो महाग जातं. तुम्ही याला टार्गेट केलं तुम्ही काय करू शकता, प्रॉपर नियोजन करून शेती करू शकता. नंतर म्हणतात विकेल ते पिकेल अभियान नाव त्याचं बघा.
जी कस्टमरची गरज आहे त्यामुळे तुम्ही शेती करायची. सिंपल भाषेमध्ये त्याचे ठीक आहे. नंतर पुढचे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. त्याला इंग्लिशमध्ये स्मार्ट असं आपण म्हणतो. लक्षात स्मार्ट प्रकल्प म्हणजे काय? तर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प इंग्लिशमध्ये त्याला स्मार्ट म्हणतात आणि 2020 मध्ये चालू झाला. तर याला कोणी सहाय्य केलं तर वर्ल्ड बँकेने सहाय्य केलं होतं. तर स्मार्टचं फुल फॉर्म काय बघा, स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट. तसं आपल्याला माहिती मोदी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या नेमणीच बनत असतो, म्हणजे असे भारी भारी कीवर्ड आणतं ना, तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट देखील अशा प्रकारे कीवर्ड आणायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल स्मार्ट सारखा शब्द किती भारी बनवला आहे. स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस आलं लक्षात. स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट आलं लक्षात. म्हणजे काय कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन करण्याचा प्रकल्प. त्याचा मेन उद्देश काय, तर ते ग्रामीण भागातील अल्प आणि सीमांत शेतकरी असतात, म्हणजे काय स्मॉल आणि मार्जिनल शेतकरी, तसंच व्यावसायिकांना सर्वसमावेशक व कार्यक्रम मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सहाय्य करायचं. आलं लक्षात. थोडक्यामध्ये काय पुन्हा सांगतो, तर ते ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा व्यावसायिक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारची व्हॅल्यू चेन काय करायची, डेव्हलप करायची चांगल्या प्रकारे, जेणेकरून काय ग्रामीण भागामध्ये परिवर्तन कृषी व्यवसाय चांगला बूस्ट होऊ शकतो. असं त्याचा ओव्हरऑल पर्पज असतो मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो टॉपिक आहे कुठला ॲग्रिकल्चर मार्केटिंग या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक कव्हर करणार आहोत.